हुंडाई शोरूम, इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. ब्रिजवरून बस जाते आहे. समोर शेत आहे, शुगरकेन. इथे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप. तिथे विटा भाजल्या जात आहेत. नारळाची झाडे आहेत समोर. इथे लिहिले बुधले मंगल कार्यालय, सागर ऑटोमोबाईल्स. आता माझा जर्नी सुरू आहे कोल्हापूरमध्ये. आणि हे बघा, इथे आहे पटेल मल्टीपर्पज हॉल. दूरवर शेत दिसत आहेत. रुक्मिणी आय थिंक लॉज लिहिलंय असं दूरवर होतं. SS फर्निचर. मेवणं पावणं नावाचं रेस्टॉरंट होतं आय गेस. परत भरपूर ऊसाचे शेत दिसत आहेत. (6:49 AM). 7 वाजायला सकाळचे 11 मिनिटे. मुंबई ते गोवा जाणाऱ्या बसमधून मी ट्रॅव्हल करत आहे. एक नदी आहे. एक टर्न घेतला आणि इथे आता मला वाटतंय कोल्हापूर सिटीमध्ये जात आहोत. हां, बहुतेक हो. एक सिमेंटचं एक असं गेट सारखं आहे. आय थिंक सो. कारण कोल्हापूरला मी याआधी आलेलो आहे खूप वेळा. 3 वेळा तरी आलेलो असणार मी याआधी. सो थोडं आठवतंय मला. सकाळचे 6:52. दूरवर मला पक्ष्यांचा थवा दिसत आहे. खूप दूर आहे, कदाचित रेकॉर्डिंग मध्ये नाही येणार. हॉटेल रसिका, अपूर्व. समोर एक गार्डन आहे आणि लोक जॉगिंग करायला, एक्सरसाइज करण्यासाठी आलेले आहेत. सैनिक उद्यान बोर्ड आहे इथे. कॅनरा बँक ATM. प्रथमेश बेकरी, अमृत फार्मसी, टॉवर आहे द ब्रॉडवे नावाचा. इथे आहे पूर्ण कोल्हापुरी तडका फॅमिली AC रेस्टॉरंट, फिट अँड फाईन्स फिटनेस स्टुडिओ, हॉटेल परख. हॉटेल परफेक्ट रेसिडेन्सी, हॉटेल श्री द्वारका, AC नॉन AC डिलक्स लॉजिंग, हॉटेल महाराजा डिलक्स, श्री महालक्ष्मी हॉल, राधाई अस्सल कोल्हापुरी थाली आय गेस. ॲक्सिस बँक, होंडा शोरूम,
मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटर, श्री गीता मंदिर. कोल्हापूरच्या व्ह्युअर्सनी प्लीज लाईक करा, कमेंट करा. बाकीच्यांनी पण लाईक करा, कमेंट करा. आता हे हॉटेल रजत एक्झिक्युटिव्ह. लास्ट टाइम मी कोल्हापूरला आलेलो 2022. हॉटेल रेडियंट, या रेडियंटला मी राहिलेलो आहे. त्याच्या बाजूला हॉटेल सायट्रस, ॲट्रिया, ह्याला न्यू शाहूपुरी एरिया म्हणतात त्या तिकडे. आणि त्याच बाजूला हॉटेल, इथे HP पण पेट्रोल पंप गेला. त्याच बाजूला हे हॉटेल पर्ल, आणि हॉटेल पर्लच्या व्हिडिओला अराउंड 600 व्ह्यूज आलेले. आणि आपण आता जात आहोत कावळा नाका या एरियाकडे, जिथे ST स्टँड आहे. कोल्हापुरात आहोत. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम ओम श्रीं ह्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. श्रीं 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 श्रीं. हे पहा, समोर आलेला आहे बोर्ड, वेलकम टू कोल्हापूर. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट टुरिझम कमिटीचा बोर्ड आहे. कोल्हापूरचा मॅप सुद्धा आहे. ज्योतिबा नावाचं एक फेमस डिवोशनल प्लेस आहे. तिकडे सुद्धा मी खूप आधी विजिट केलेली आहे, खूप वर्षांपूर्वी. पन्हाळा मॅपवर दिसत आहे. पन्हाळगडला मी गेलेलो आहे याआधी. त्यानंतर मॅपवर नरसोबावाडी सुद्धा आहे. मी गेलेलो आहे तिथे 2 वेळेला, नरसोबावाडीला. बसमधून दिसत आहे कोल्हापूरची ऑटो रिक्षा. हा जो एरिया आहे ना, इकडून कोल्हापूरला म्हणजे बसेस इकडच्या निघतात, प्रायव्हेट बसेस वगैरे. जवळच ST स्टँड सुद्धा आहे. आणि ह्या एरियात मी आलेलो आहे जेव्हा कधी मी कोल्हापूरला आलेलो आहे तेव्हा. अगदी पहाटे सुद्धा मी ह्या एरियातून म्हणजे बस पास झालेली आहे कधी. म्हणजे जेव्हा कोल्हापुरात उतरलो नाही आहे, पण 3-4 वेळा, किती वेळा गोव्याहून पण येताना, टोटल 10 वेळा तर मी गोवा गेलेलोच आहे याआधी. तर तेव्हा पण सकाळी पहाटे 4 वाजता वगैरे अशी बस कोल्हापूरच्या थ्रू पास झालेली आहे. तर छान मेमरीज आहेत कोल्हापूरच्या. आणि आता कोल्हापूरहून आता पुढे बस निघत आहे. ऑक्टोबर 2022ला आलेलो कोल्हापुरात. हॉटेल पर्लमध्ये राहिलो होतो. आणि आता बसमधून, रोडमधून मी इथून जर्नी माझा सुरू आहे कोल्हापूरच्या थ्रू. आणि पुढे आता बहुतेक गगनबावडा घाटातून प्रवास होईल कणकवलीच्या दिशेने. कोल्हापुरी दरबार रेस्टॉरंट होतं तिकडे. व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा. मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा व्हिडिओज माझ्या चॅनलवर आहेत. आणि काही व्हिडिओज विदाऊट एनी व्हॉइस असे सुद्धा आहेत. सो व्हरायटी ऑफ व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवर. न्यू मलबार रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट समोर होतं.
गार्डन आहे, गार्डनमध्ये चालायला लोक आलेली आहेत, भरपूर ट्रीज आहेत. कोल्हापूर वास्तू संग्रहालय, बँक आहे समोर, मंदिर ओम श्री हनुमान मंदिर लिहिलेलं आहे, हनुमान मंदिर. ओके कोल्हापूर असं लिहिलं आहे समोर. लालपरी, केदारलिंग बेकरी, केदारलिंग यात्री निवास, AC नॉन AC रूम, कोल्हापूर. श्री बाल गणेश मंदिर, आय एम नॉट शुअर बट हे काही रिपेअरिंग वर्क होते. रंकाळा, येस येस येस, रंकाळा चौपाटी उद्यान, रंकाळा तलाव आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये रंकाळा तलावाला मला यायला नव्हतं मिळालेलं. त्याआधी तर मी आलेलो आहे कोल्हापुरात, तेव्हा मी आलेलो आहे रंकाळा तलावाला. पण हा घ्या सकाळचा रंकाळा तलावाचा व्ह्यू. ऑक्टोबर 2022 मध्ये खूप घाई गडबडीत होतो तेव्हा, आणि दुपारच्या वेळेला माझी वोल्वो बस होती, कोल्हापूर टू पुणे जर्नी, कोंडुस्कर वोल्वोने. मस्त प्रवास झाला होता. आणि त्या प्रवासाच्या आधी मी ट्राय करत होतो की रंकाळा तलावाला ॲटलिस्ट जरा 5 मिनटं तरी येण्यासाठी आणि जरा शूट करण्यासाठी, पण तेव्हा जमलं नव्हतं कारण वेळ एकदम हातात कमी होती. पण आज लकी वाटत आहे कारण रंकाळा तलाव दिसत आहे. मला सुद्धा माहीत नव्हतं की या जर्नीमध्ये रंकाळा तलाव म्हणजे दिसणार आहे काय, म्हणजे पण माझ्या आईने सांगितलेलं, तिला आठवत होतं कधीतरी म्हणजे गोवा जाताना की कोल्हापूर थ्रू जाते जेव्हा बस तेव्हा रंकाळा तलाव दिसतं. त्यामुळे मी व्हिडिओ संपवला नव्हता आणि कंटिन्युअस मी शूट आतापर्यंत करत राहिलेलो पॉज करून. सो ब्युटिफुल व्ह्यू, मॉर्निंग व्ह्यू ऑफ द लेक. तिथे पक्षी आहेत तलावात, तो पहा पक्षी स्विमिंग करत आहेत, आणखीन पण आहेत. व्हिडिओ बनवण्यामध्ये खूप मेहनत असते, त्यामुळे प्लीज लाईक करा व्हिडिओ आवडला तर. ॲनिमल्स सुद्धा आहेत तिकडे, आंघोळ करत आहेत. चालत आहेत तिकडे. इथे सुद्धा लोक जॉगिंग करत आहेत, कोण चालत आहेत. सो आता रंकाळा तलावापासून जरा दूर जात आहे बस, असं वाटत आहे मला. राजश्री छत्रपती शाहू स्मृती उद्यान, रंकाळा तलाव दिसत आहे दूरवर. आता सुद्धा रंकाळा तलाव दिसत आहे दूरवर. प्लीज लाईक करा व्हिडिओला. एका हाताने मी शूट करत आहे मी, आणि दुसऱ्या हातात दुसरा फोन आहे, आणि त्यामध्ये व्लॉग जो आहे ज्याच्यामध्ये छोटे छोटे तुकडे व्हिडिओजचे, ज्याचं जोडणं कट करणं काय काय सगळं ते पण सगळं सुरू आहे. तर हा 15 मिनिटाचा जेव्हा व्हिडिओ बनवत होतो, एका हातात एक फोन S22 अल्ट्रा, सॅमसंग S22 अल्ट्रा, आणि दुसऱ्या हातात सॅमसंग A33, आणि त्यामधून एडिटिंग हे सगळं बाजूने सुरू आहे. तर इतकी मेहनत असते व्हिडिओज बनवण्यामध्ये, अपलोड करण्यामध्ये वेळ लागतो. सो टायटल देण्यामध्ये वगैरे सगळं
lot of efforts which are involved. So please click on the like button, share this video with your friends and contacts. आणि हा व्हिडिओ आता ऑलरेडी 15 मिनिटाच्या वर झालेला आहे, सो मी आता हा व्हिडिओ थांबवतो. थँक्स फॉर वॉचिंग द कंप्लीट व्हिडिओ. टेक केअर. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. कीप वॉचिंग other videos on my channel whenever you get time. Thank you. Bye bye.